गडाचा दुसरा दरवाजा पार केल्यावर लगेच गडाचा तिसरा दरवाजा दिसून आला आणि समोरच बघितलं तर भले मोठा एक सुळका दिसला। तर त्या सुळक्याकडे जात असताना इथे काही गडाचे अवशेष दिसले। ते बघून आम्ही पुढे आलो आणि इथं दिसलं की हा काय साधा सुद्धा सुळका नाही, कारण ह्या सुळक्याच्या पोटात पाण्याच्या टाक्या खोदल्या होत्या। मी तर विचार करत बसलो की याचं बांधकाम कसं केलं असेल। डोक्यात काही टूप पेटली नाही म्हणून तिकडून गप कल्टी मारली। पुढे आल्यावर बघतोय तर असं जाणवलं की या गडाला कुठलीच सलगता नाही। वेगवेगळ्या टेकड्यांमध्ये सुळका आणि याच्या भोवती तटबंदी बांधलेली आहे। तर या गडाचा वापर शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी जात होता, म्हणजे कल्याणवरून येणारा जो माल घाटावर जात असे त्यावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाचा वापर केला जायचा। हा किल्ला किती महत्वाचा आहे हे तुम्हाला इथे येऊनच कळतं। मग कधी भेट देता तुम्ही कर्नाळा किल्ल्याला।